नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पोलीस दलातील भ्रष्टाचाराचा आणखी एक प्रकार उघडकीस आणलाय। येवला तालुका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी 4 लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षकासह 2 खासगी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील आरोपींमध्ये येवला तालुका पोलीस ठाण्यातील तत्कालीन आणि सध्या श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर तसेच सुनील बोराडे आणि जगदीश बोराडे या 2 खासगी व्यक्तींचा समावेश आहे। तक्रारदाराच्या भावाला आरोपी न करण्याच्या मोबदल्यात 4 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती। पडताळणीनंतर ही रक्कम तडजोडीअंती 2.5 लाख रुपयांवर आणण्याची तयारी आरोपींनी दर्शविल्याचं एसीबीच्या तपासात निष्पन्न झालं। यापूर्वी पोलीस उपनिरीक्षकांची भेट घडवून आणण्यासाठी लाचेच्या रकमेपैकी 50,000 रुपये ऑनलाईन स्वीकारल्याचंही तपासात समोर आलं। या सर्व बाबींच्या पडताळणीनंतर 3 संशयितांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान कोणत्याही शासकीय कामासाठी अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीनं कोणीही लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, नाशिक।